नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। पूर्व न्यायमूर्ति व महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग के सदस्य चंद्रलाल जी मेश्राम को पुनः उनके पद पर नियुक्त किया जाए, यह मांग को लेकर एडवोकेट दादा साहेब वलथरे के नेतृत्व में पत्रकार परिषद का आयोजन किया गया। आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। सदस्यांना भारतीय भूविकास मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट दादासाहेब वलथरे तर्फे सप्रेम नमस्कार। बंधूंनो, मी भारतीय भूविकास मंडळाचा अध्यक्ष एडवोकेट दादासाहेब वलथरे, भोई विद्यार्थी संघटनेचे ज्येष्ठ नेते प्रकाशजी डायरे साहेब, त्याचप्रमाणे मच्छीमार सहकारी संघाचे पदाधिकारी सुखदेवजी मेश्राम, आमच्या भोई विकास मंडळाचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट TN दिगोरे साहेब आणि सेवानिवृत्त झालेले पदाधिकारी कॉर्पोरेशनचे आमचे फागुजी उके साहेब मंचावर उपस्थित आहेत। आमच्यासोबत आमच्या समाजाचे बरेचसे कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत। आजची जी पत्रपरिषद घेण्यात येत आहे ती या उद्देशाने की आम्ही शासनाचा धिक्कार आणि निषेध करणार आहोत। कशाबद्दल की भोई समाजाचे आमचे एकमेव माजी न्यायाधीश चंद्रलालजी मेश्राम यांना मागासवर्गीय आयोगावर सदस्य म्हणून 2021ला नियुक्त केलं होतं आणि आता त्यांना 3 वर्षाचा कालावधी संपण्याकरता केवळ 3 महिने शिल्लक आहेत। 3 महिन्याच्या आधी कोणतंही कारण न दाखवता त्यांचं स्पष्टीकरण न घेता पदावरून काढण्यात आलेलं आहे। वेगवेगळ्या माध्यमातून कळलं की त्यांची हकालपट्टी करण्यात आली, काही माध्यमातून असं कळलं की त्यांना जबरदस्तीनं सेवानिवृत्त करण्यात येत आहे आणि केलेलं आहे आणि कालपासून त्यांना सेवानिवृत्त केल्याची बातमी आम्हाला कळलेली आहे। तर यामागं आणि आता येत्या 1-2 महिन्यामध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि अशा वेळेस आमच्या भोई डिओर समाजाचा फार घोर अपमान झालेला आहे आणि त्या शासनाचा निषेध करण्याकरता ही पत्रपरिषद घेण्यात आलेली आहे। राज्यमंत्र्यांचा दर्जा असतो आणि या दर्जापासून आता या शासनाने त्यांना कोणत्या कारणास्तव काढलं, काही पत्रकार माध्यमातून असं कळलं की त्यांची कामगिरी बरोबर नव्हती किंवा ते अपात्र होते। तर 3 वर्षापूर्वी त्यांचा जेव्हा बायोडाटा घेण्यात आला होता नियुक्तीपूर्वी, तर तेव्हा त्यांनी त्यांची पात्रता तपासली असेल आणि आता 3 महिन्याच्या आधी ते अपात्र कसे ठरतात हा एक संशोधनाचा विषय आहे। याच्यामागं काहीतरी राजकारण असलं पाहिजे किंवा कोणाचे तरी हात असले पाहिजे किंवा या सदस्यपदावर दुसऱ्याची नियुक्ती करावी। आता सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाबद्दलचं चळवळ सुरू आहे जिकडे तिकडे आणि आम्ही आदरणीय चंद्रलाल मेश्राम साहेबांचं वक्तव्य वेळोवेळी ऐकतो। त्यांचं म्हणणं होतं की मराठा आरक्षणाला विरोध नाही, परंतु ते आरक्षण टिकलं पाहिजे, अशा पद्धतीनं ती जनगणना त्या समाजाची व्हायला पाहिजे। कारण की एकदा सर्वोच्च न्यायालयातून ती लढाई जिंकली पाहिजे, या वतीनं त्याची तपासणी करू असं त्यांचा अहवाल होता। तर या ठिकाणी असा अर्थ काढला असेल शासनकर्त्यांनी किंवा राज्यकर्त्यांनी की हे चंद्रलालजी मेश्राम साहेब मराठा आरक्षणाला विरोध करत दिसतील, परंतु त्यांची तशी भूमिका नव्हती। त्यांचं असंही म्हणणं होतं की मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, परंतु सध्या जे OBCचं आरक्षण आहे त्याला धक्का लागू नये। तर यावरून त्यांच्यावर असं काही आक्षेप नोंदवला असेल शासनाच्या ज्या अधिकाऱ्यांनी किंवा ते जे पदच्युत करणारे पदाधिकारी आहेत त्यांनी का मराठा आरक्षणाला हे विरोध करत आहेत असा काहीतरी निष्कर्ष काढला असेल। तरीही आम्ही शासनाला चेतावणी देतो की जर चंद्रलाल मेश्राम यांना सूडबुद्धीने काढण्यात आलं असेल तर आम्ही येत्या लोकसभेमध्ये आम्ही आमच्या समाजाची ताकद दाखवून देऊ आणि नागपुरात तसेच विदर्भात ज्या ज्या ठिकाणी OBCच्या जागा आहेत खासदाराच्या, त्या सर्व जागी हा भोई समाज आपल्या उमेदवारालाच फक्त मतं मिळवून देईल आणि कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला आम्ही मतदान करणार नाही। कारण की सध्या महाराष्ट्रामध्ये खिचडी सरकार आहे, 2-3 पक्षाचे मिळून राज्य चालून राहिले, तर त्या तिघाही पक्षांना जे सत्ता गाजवत आहे सध्या त्यांना आम्ही मतदान करणार नाही हे असं मी जाहीर करतो आणि शासनाचा निषेध करतो आणि आमच्या भोई समाजावर अन्याय झालेला आहे तो अन्याय त्वरित दूर व्हावा, अन्यथा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत
मी स्वतः जाहीर करतो की आम्ही 11ची खाली आमचे उमेदवार जिथं राखीव जागा असतील SC ST त्या उघडून आमचे खासदाराकरता आम्ही उभे करणार आहोत ही शासनाला मी वॉर्निंग देतो, त्याची शासनाने दखल घ्यावी अशी मी सर्वांना आणि आपल्या पत्रकार बंधूंना आणि भगिनींना विनंती करतो की हे स्टेटमेंट आपण प्रकाशित करावं, जेणेकरून आमच्या समाजावर झालेला हा घोर अन्याय दूर व्हायला पाहिजे आणि शासनाने आमच्या मागणीची दखल घेतली पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. त्या पत्रकार जे लिहिलेलं आहे ते आमचे प्रकाशजी डायरे साहेब यांना विनंती करतो की ते वाचून दाखवतील. बलकर साहेब, तुम्ही बोलताना बोललात की काही नेत्यांवरती तुम्ही शंका व्यक्त केली आहे. कुठले नेते आहेत की त्यांनी काढला? आता जेव्हा यांना काढण्यात आलं तेव्हा त्यांनी नियमानुसार, न्यायाच्या नैसर्गिक नियमानुसार शोकाज नोटीस दिलेली नाही. याचा अर्थ त्या सर्वांनी मिळून काढलेला एका व्यक्तीचं किंवा एका नेत्यावर माझा आक्षेप नाही आहे, त्या सर्वच नेत्यावर आहे. कारण की ही जी काढण्याची प्रक्रिया किंवा अपॉइंटमेंट करण्याची प्रक्रिया असते त्याचे जेवढे बी अधिकारी असतील, मंत्री महोदय असतील, या सगळ्यांचाच हात आहे त्याच्यामध्ये. एकटेच आम्ही कुणाच्याही एकावर आरोप लावणार नाही. ठीक आहे ना, आता सगळं झालेलं आहे.